नमस्कार शेतकरी बांधवांनो, अत्यंत महत्त्वाची आणि मोठी अपडेट आहे मित्रांनो. आनंदाची बातमी आहे महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी. बातमी आहे मित्रांनो खरीप पीक विमा 2025 संदर्भात. तर हो मित्रांनो, खरीप पीक विमा 2025 जो अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अजूनही जमा झालेला नव्हता. त्या अंतर्गत पहिला टप्पा आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित करण्यात येणार आहे. याची रक्कम किती असणार आहे, कोणत्या जिल्ह्यांमध्ये याची रक्कम जाहीर झालेली आहे, सोबतच शेतकऱ्यांची यादी तुम्ही कुठे पाहू शकता, यासोबतच राज्य सरकारचे काय धोरण या संदर्भात राहणार आहेत आणि तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात की नाहीत किंवा अपात्र आहात, ही सर्व अपडेट आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहूया. तुम्ही चॅनलवर नवीन असाल त्वरित आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती सेट करा, कारण की अशा अपडेट तुम्हाला सर्वप्रथम या चॅनलवरती पाहायला मिळतात. थोडंसं उन्हात बसलेलं असल्यामुळे माझं आय कॉन्टॅक्ट बरोबर होऊ शकत नाही मित्रांनो, परंतु आपण आपल्या कंटेंटवर महत्त्वाचा भर देऊया मित्रांनो. तर खरीप पीक विमा 2025 मित्रांनो, सर्वांना माहीत असेल मागील काही महिन्यांमध्ये किंवा खरीपच्या हंगामामध्ये शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं होतं. मराठवाडा असेल किंवा संपूर्ण महाराष्ट्र असेल, या सर्वीकडे मित्रांनो शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान आपल्याला पाहायला मिळालं. जवळपास 70 ते 80% नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं होतं आणि या संदर्भात राज्य शासनानं मदतीचा हात आपल्यासमोर दिलेला होता. अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी 5,000 कोटी रुपयांची निधी आणि या पीक विम्यासाठी 7,000 कोटी रुपयाचा निधी. जवळजवळ पीक विम्यासाठी महाराष्ट्रातील 64 लाख शेतकरी पात्र असणार आहेत मित्रांनो, असं महाराष्ट्र सरकारनं जाहीर केलेलं होतं. आणि तेव्हापासून अतिवृष्टीचा पैसा यशस्वीरित्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाला. त्यावर रब्बी हंगामाचं अनुदान सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालं. सोबत आता पीक विमा जमा होण्याचे मित्रांनो निर्देश आलेले आहेत. आणि हा पीक विमा कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे, सर्वप्रथम ते पाहूया. तर मित्रांनो, खरीप हंगाम 2025चा हा पीक विमा असणार आहे. यासोबत लक्षात ठेवा, हा फक्त त्या शेतकऱ्यांना मिळणार आहे ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा फाडलेला असेल. तर मित्रांनो, तुम्ही तुमच्या शेतीचा पीक विमा काढलेला असेल तर 100% तुमच्या खात्यामध्ये हा पीक विमा जमा होणार आहे. परंतु तुम्हाला यासाठी सुद्धा काही कामं करण्याची गरज राहणार आहे. तर अतिवृष्टीच्या वेळेस आपण पाहिलं त्या शेतकऱ्यांनाच फक्त अतिवृष्टीचा पैसा मिळाला ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर ID असेल किंवा व्यतिरिक्त त्यांना एक KYCचं पोर्टल ओपन करण्यात आलेलं होतं. आणि याही वेळेस तसं होणार आहे मित्रांनो. तुमच्याकडे फार्मर ID असेल तर तुम्हाला KYC करण्याची गरज राहणार नाही आहे, किंवा तुम्ही फार्मर ID काढलेली असेल तर सुद्धा तुम्हाला काही करण्याची गरज राहणार नाही. नाहीतर तुमच्यासाठी KYCचं पोर्टल यावेळेससुद्धा उपलब्ध करून देणार आहेत, असं राज्य सरकारचं म्हणणं आहे मित्रांनो. परंतु हा पीक विमा महाराष्ट्रातील 64 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. हेक्टरी 18,500 रुपये हे त्यांनी ठरवून दिलेलं अनुदान आहे मित्रांनो रब्बीसाठी, म्हणजे कोरडवाहूसाठी. आणि या पीक विम्यामध्ये सर्व शेतकरी कोरडवाहू गटामध्ये मोडले जातात. तर 18,500 प्रति हेक्टर एवढी रक्कम जाहीर करण्यात आलेली आहे. मी सांगू शकत नाही की कोणत्या जिल्ह्यात किती रक्कम मिळणार आहे, कारण की या ठिकाणी मलासुद्धा हे माहीत नाही आहे. कारण की जिल्ह्यावाईज आपण पाहिलं की रब्बी हंगामाला ठरवून दिलेल्या अनुदानापेक्षा खूप कमी अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मिळालेलं होतं मित्रांनो. आणि याही वेळेस तसं होऊ शकते की 18,500 प्रति हेक्टरच्या प्रमाणात तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणारच, याची काही गॅरंटी नाही आहे. परंतु आता तुम्हाला सांगतो की याची यादी किंवा कोणते जिल्हे पात्र असणार आहेत, यासाठी तो प्रत्येक शेतकरी पात्र आहे मित्रांनो. यासाठी तो प्रत्येक जिल्हा पात्र आहे ज्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पीक विमा फाडलेला असेल यशस्वीरित्या. तुम्ही तुमची पीक पाहणी केलेली असेल, तुमचा क्रॉप सर्वे झालेला असेल, तुमची योग्यरित्या तुमच्या शेतीचे पंचनामे झालेले असेल, तर तुम्ही या ठिकाणी पूर्णतः पात्र आहात. तुमच्या महसूल मंडळावाईज याद्या काही दिवसातच जाहीर होणार आहेत. तर याद्या जाहीर झाल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती पाहायला मिळणार आहे मित्रांनो. सोबतच याची इन्स्टॉलमेंट काही दिवसातच तुमच्या खात्यामध्ये पहिला टप्पा काही जिल्ह्यांमध्ये पाठवण्यात येणार आहे. त्या जिल्ह्यांची नावेसुद्धा तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगण्यात येणार आहेत. फक्त चॅनलवर नवीन असाल तुम्ही सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो. या व्हिडिओमध्ये तुम्हाला फक्त एक नेटिव्ह इन्फॉर्मेशन दिली की हप्ता म्हणजे जे इन्स्टॉलमेंट आहे ते पडण्यास चालू होणार आहे. तुम्हाला काय कामे करावी गरजेचे राहणार आहेत, डिटेल माहिती तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊन येणार आहे. मला सुद्धा असं काही उन्हामध्ये थोडंसं ॲडमिशन होत आहे मित्रांनो. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.